श्रीकृष्ण मंडळाला आज आपण भेट दिलेली आहे। आज नवरात्राचा 4था दिवस आहे। त्याच निमित्त आपण अंधेरी पूर्व या ठिकाणी आलेले आहे। माझ्या मागे आपण पाहाल तर जी एकविरा माता आहे ती कोंबड्यावर विराजमान आहे। तसंच बाजूला देखील देखावा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जो देखावा करण्यात तो अप्रतिम जी मूर्ती आहे माता जी विराजमान झालेली आहे ती आपण पाहतो ती देखील सुंदर व अप्रतिम मूर्ती आहे। तसंच या मंडळाचे जे सभासद आहेत त्यांच्याशीच आपण थेट बातचीत करणार आहे। दादा काय सांगाल, आपण जी 9 दिवस ही सेवा करतात कशा प्रकारे करतात, नेमकं काय कसं करतात? सेवा करण्याचं मध्ये देवी बसल्यापासून प्रथम दिवसापासून ते शेवटच्या दसऱ्यापर्यंत या 9 दिवसामध्ये आमच्याकडे काही नका कार्यक्रम असतात। भजनाचा म्हणा किंवा रंगीत दुसरी तालीम, होम हवन, महाप्रसाद, भंडारा ज्याला म्हटलं जातं। तसंच या मंडळाची स्थापना 1967 मध्ये दत्ताराम भगत, तदनंतर त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र कैलासवासी बालाराम भगत उर्फ बबन यांनी चालवली आणि आता त्यांचे चिरंजीव भगत आदेश हे करत आहेत। तसंच आमच्या मंडळाचे खजिनदार सुहासिनी भगत, राकेश सावंत, चिटणीस हनीफ शेख असे आमच्या मंडळामध्ये सगळे कार्यकारी सभासद आहेत। तसंच आपण जी 9 दिवस सेवा करतात कशा प्रकारे करतात आणि या 9 दिवसामध्ये आपण कोणते कार्यक्रम घेतात? या 9 दिवसामध्ये आम्ही प्रथमतः भजनाचं म्हणा, त्याच्यानंतर रंगीत असे मुलांचे कार्यक्रम म्हणा आणि हा महाप्रसाद होम। तसंच आपण जे 9 दिवस सेवा करतात जे वातावरण असतं त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? या 9 दिवसामध्ये आम्ही आमचे घरदार सगळं विसरून इथे पूर्णतः भक्तिमय असं वातावरण निर्माण झालं जाते आणि इथले सभासद जे आहेत ते अहोरात्र दिवस रात्र मेहनत करून देवीची फार मोठी सेवा करतात। तसंच ही देवी सगळ्यांच्या नवसाला पावते, हाकेला धावते याची सगळ्यांना जाणीव झालेली आहे। म्हणून आपलं सगळं घरदार विसरून इथे भक्तिमय असं वातावरण निर्माण करून इथे वातावरण भक्तिमय झालेलं असते पूर्णतः। धन्यवाद दादा। आपण या पाहाल तर या मंडळाला 57 वर्ष झालेले आहे। तसंच जी मूर्ती विराजमान आहे ती अप्रतिम व सुंदर आहे। तसंच ही कोंबड्यावर देखील विराजमान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई।